नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय मराठी बोर्ड परीक्षेमध्ये मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम विद्यार्थ्यांसाठी आपण प्रश्न 5वा ई लेखन कौशल्य या ठिकाणी समजून घेणार आहोत। लेखन कौशल्य 8 गुणांसाठी यावर 3 प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये एक प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक यावर आधारित ह्या कृती विचारल्या जातात। त्यापैकी कोणतीही एक कृती सोडवणे आवश्यक असते। आज आपण आत्मकथन यावर आधारित कृती अभ्यासणार आहोत। अशा पद्धतीने आपण जर कृती सोडवली तर आपल्याला 8 पैकी 7 किंवा 8 पैकी 8 गुण सुद्धा मिळू शकतात। तर आत्मकथन यावर आधारित कृती आहे वर्गातील फळा, जन्म, आनंदाचे प्रसंग, मनातील खंत आणि संदेश यावर आधारित आपण मुद्देसूद उत्तर पाहणार आहोत। तर उत्तर पहिले थोडक्यात प्रस्तावना लिहायची। नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमच्या वर्गातील काळा फळा आहे। आता तुमच्या वर्गात पांढरा असेल तर त्यानुसार सुद्धा आपल्याला उत्तर लिहिता येते। दररोज तुमच्या समोर शांतपणे उभा राहून ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होतो। माझ्या अंगावर उमटणारे प्रत्येक अक्षर तुमच्या भविष्याची पायाभरणी करत असते। अशा प्रकारे थोडक्यात प्रस्तावना लिहायची। पहिला मुद्दा घ्यायचा, जन्म। माझा जन्म एका कारखान्यात झाला। मजबूत लाकडी चौकट व काळ्या गुळगुळीत पृष्ठभागाने मला तयार करण्यात आले। शाळेत आणून मला वर्गाच्या भिंतीवर लावण्यात आले। त्या दिवसापासून माझे आयुष्य विद्यार्थ्यांसाठी अर्पण झाले। आता आनंदाचे प्रसंग बघा काय काय आले। शिक्षक जेव्हा प्रेमाने खडूने सुंदर अक्षरे लिहितात तेव्हा मला खूप आनंद होतो। विद्यार्थी लक्षपूर्वक माझ्याकडे पाहून धडा समजून घेतात तेव्हा माझे समाधान वाढते। गणितातील उदाहरणे सुटल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद पाहून मला अभिमान वाटतो। सण, सुविचार, चित्रकला स्पर्धा यावेळी माझ्यावर रंगीबिरंगी चित्रे काढली जातात। तो माझ्यासाठी खास क्षण असतो। मनातील खंत, काही विद्यार्थी माझ्यावर विनाकारण रेघोट्या मारतात तेव्हा मला वाईट वाटते। कधीकधी मला नीट स्वच्छ पुसले जात नाही तेव्हा माझ्या मनात खंत निर्माण होते। डिजिटल साधनांच्या वापरामुळे माझे महत्त्व कमी होत आहे, ही एक खंत आहे। माझ्यावर लिहिलेले ज्ञान काही विद्यार्थी मनापासून आत्मसात करत नाहीत हे पाहून दुःख होते। संदेश, विद्यार्थ्यांनो, शिक्षण हेच तुमचे खरे धन आहे। शिक्षकांचा आदर करा आणि अभ्यास मनापासून करा। शाळेतील प्रत्येक वस्तूची काळजी घ्या। ज्ञान मिळवण्यासाठी एकाग्रता व प्रामाणिकपणा आवश्यक आहे। निष्कर्ष, मी एक साधा फळा असलो तरी ज्ञानदानाच्या कार्यात माझी महत्त्वाची भूमिका आहे। माझ्यावर उमटणारे प्रत्येक शब्द तुमच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग दाखवतात। म्हणूनच मला जपा आणि शिक्षणाची कदर करा, हीच माझी नम्र विनंती। अशा प्रकारे आपण आत्मकथन यावर आधारित वर्गातील फळा, याचा जन्म, आनंदाचे प्रसंग, संदेश, मनातील खंत, प्रस्तावना आणि निष्कर्ष या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासला आहे। अशा पद्धतीने जर आपण उत्तर लिहिलं तर आपल्याला 8 पैकी 8 किंवा 7, 7.5 गुण तर नक्कीच मिळतात। तुम्हाला कोणत्या प्रश्नाची अडचण जात असेल, कोणत्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्यावर आधारित तुम्हाला परीक्षेपर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ तयार करून मिळेल। अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।